अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी पौर्णिमेबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी आम्हाला केंद्रात सांगितलेली आहे की मी स्वतःच्या मनाने नाही सांगणार आहे तुम्हाला, कारण ही दिंडोरी प्रणीत सेवा आहे, जे की मी खूप दिवसानंतर कसं काल परवा केंद्राला गेली होती, तर तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की होळीबद्दल काय काय तुम्हाला सेवा करायची आहे। तुम्ही आजचा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला बाकीचे जे काही नवीन नवीन व्हिडिओ सगळेजण टाकतात, म्हणजे सगळेजण कोणाला असं नावं वगैरे नाही ठेवत, पण एक सांगते की जे कोणी सगळे एक सेपरेट व्हिडिओज टाकत आहेत सगळे, तेवढ्या सगळ्या व्हिडिओज तुम्हाला बघायची गरज नाही पडणार, कारण सगळं काही मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं होळीची पूजा कशी करावी। होळीची पूजा कशी करावी म्हणजे काय, घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बताशे, 5 विड्यांचे पानं, गोटा खोबरे नारळ, पुरणपोळीचं नैवेद्य आणि वरण भात, ह्या सगळ्याचं पुरणपोळी आणि वरण भात याचं तुम्हाला नैवेद्य असं सर्व घेऊन तुम्हाला होळीची पूजा करायची आहे। तर पहिलं पॉईंट तुम्हाला कळालं होळीची पूजा कशी करायची आहे। तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी, म्हणजे सुखसमृद्धी वाढण्यासाठी आणि तुमचे कष्ट दूर होण्यासाठी मी सेवा सांगणार आहे आजची। आज होळीच्या दिवशी तुम्ही होळीला 11 प्रदक्षिणा घालायचे आणि नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। तिसरा म्हणजे काय, गोटा खोबरे नारळ आणि तूप वाहायचे आहे तुम्हाला, आणि शेवटी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या म्हणजे सुखसमृद्धी तुमच्या घरात वाढावी, तुमचे जे काही कष्ट आहे ते पूर्णपणे दूर व्हावेत यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तिसरं म्हणजे काय, तुम्हाला जे काही त्रास वगैरे आहे, मानसिक त्रास किंवा कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला त्रास आहे ते निघून जाण्यासाठी काय सेवा करायचं, तर आज काळ्या कापडामध्ये तुम्हाला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत, ते घेऊन ते आपल्याला खिशात ठेवायचे आहेत। काय करायचं, आपल्याला मूठभर काळे तीळ घेऊन ते तुम्हाला खिशात ठेवायचे आहेत आणि ते काय करणार, रात्र होईपर्यंत तुम्हाला खिशात ठेवायचे। रात्र झालं की तुम्हाला होळीत ते प्रवाहित म्हणजे होळीमध्ये तुम्हाला दहन करून टाकायचं आहे। ठीक आहे, याच्याने तुमचे जे काही त्रास असेल, तुम्हाला जे काही त्रास होत असणार आहे ते सगळं तुमचं दूर होईल। ठीक आहे, चौथं पॉईंट म्हणजे काय, जर तुम्हाला शत्रूचं बाधा होत असेल, म्हणजे शत्रूंमुळे जर तुमचे कोणी शत्रू असेल त्यांच्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल, तर तो बाधा दूर करण्यासाठी तुम्ही काय करणार, तर 7 गोमती चक्र तुम्हाला घ्यायचे आहेत। 7 गोमती चक्र घेऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ देत, असे म्हणून तुम्हाला हे गोमती चक्र होळीमध्ये टाकून द्यायचे आहे। ठीक आहे, तर 5वं पॉईंट आहे भूत प्रेत, नजर दोष, करणी दोष हे दूर करण्यासाठी तुम्ही आज काय सेवा करणार, तर होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला, होळीच्या दिवशी नाही करायचं, म्हणजेच उद्या तुम्हाला होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची जी राख असते ती तुम्हाला घरी आणायची आहे। त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवायचं आहे। ह्याच्याने तुम्हाला भूत प्रेत, नजर दोष किंवा करणी बाधा तुम्हाला होणार नाही। तर 6वं पॉईंट, तुमची जर कोणती मनोकामना असेल, जर तुमची काही इच्छा असेल की हा खूप दिवसापासून होत नाही आहे, ते जर तुम्हाला करायचं असेल तर ती इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। ही सेवा खूप कारागार आहे, हे खूप जणांना ज्यांची इच्छा तुम्हाला, म्हणजे तुमची जर काही तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला ते पूर्ण करून घ्यायची असेल तर ही सेवा तुम्ही करा। तर मनोकामना पूर्ण होण्यासाठी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून, आज आहे होळी, तर तुम्हाला दुसरा दिवस म्हणजे उद्यापासूनच तुम्हाला काय करायचं आहे, होळीच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला रोज 40 दिवसापर्यंत तुम्हाला बजरंग बाणाचे रोज 3 पाठ तुम्हाला करायचे आहेत। कळतंय तुम्हाला मी काय सांगते, मनोकामना पूर्तीसाठी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला 40 दिवस बजरंग बाणाचे रोज 3 पाठ तुम्हाला करायचे आहेत। त्याच्याने तुमची जी कोणती मनोकामना असेल ती पूर्ण होईल, असे तुम्हाला 40 दिवस अखंड करायचं आहे। ठीक आहे, तर 7वी जी आहे ते व्यापार व नोकरी उन्नतीसाठी तुम्ही काय सेवा करू शकता, तर होळी दिवशी संध्याकाळी तुम्हाला शंकराला 21 गोमती चक्र व्हावे। तर तुम्हाला काय करायचंय, होळीच्या म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला शंकराला 21 गोमती चक्र तुम्हाला वाहायचे आहेत। याच्याने तुमच्या नोकरीत किंवा तुमच्या
व्यापारामध्ये तुमची उन्नती होईल. अजून एक 8वा म्हणजे काय, नवग्रह दोष. तुम्हाला जर नवग्रह दोष असेल तर तो जाण्यासाठी तुम्हाला काय सेवा करायची आहे. होळीची जी राख असते ती अंगाला लावायची आहे. अंगाला लावल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगास भस्म म्हणून लावायचं आहे. शिवलिंगास भस्म म्हणून ते लावा. त्यानंतर गरीबास तुम्हाला पुरणपोळी खाऊ घालायची आहे. घरी चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्या दिवशी सर्व देवाची पूजा करा. यामुळे बाधा निवारण होते. तुमचे जे काही नवग्रहाचे तुम्हाला जो काही दोष लागत आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप सारे त्रास होत आहेत, तो पूर्णपणे निघून जाईल. कळालं तुम्हाला. नवग्रह दोष म्हणजे काय करायचं आहे, होळीची राख आणायची आहे, त्यानंतर अंगाला लावायचे, नंतर तुम्हाला स्नान करायचं आहे, त्यानंतर शिवलिंगाला भस्म लावायचं आहे, तुम्हाला गरीबास पुरणपोळी खाऊ घालायची आहे, घरी चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे, सर्व देवांची पूजा तुम्हाला करायची आहे. त्यामुळे तुमचा जो काही बाधा असेल तो पूर्णपणे निवारण होईल. ठीक आहे. तर 9वा पॉईंट असा आहे की राहू दोष तुमचा कसा बरा होणार. एक नारळाचा गोळा घेऊन यायचा आहे तुम्हाला एक नारळाचा गोळा घेऊन यायचा आहे. त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकायचा आहे. कळालं तुम्हाला. एक नारळाचा गोळा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गोड तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गूळ घालायचं आहे व तो नारळ अंगावरून 7 वेळा तुम्हाला फिरवून ते तुम्हाला काय करायचे, तुम्हाला तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकायचा आहे. त्यामुळे राहूचा जो काही वर्षभराचा तुम्हाला जो काही राहूचा त्रास असेल तो निघून जाईल. म्हणजे ही जर तुम्ही आज सेवा केली तर पूर्ण वर्षभर तुम्हाला राहूचा दोष लागणार नाही आणि तुमची जी काही अडकलेली कामे होती ते सर्व काही तुमचे पूर्ण होऊन जातील. आणि 10वा पॉईंट म्हणजे काय, धनहानी जर होत असेल, धनहानी म्हणजे काय, तुम्ही जेवढं काही कमवता तेवढंच तुमचं जात असणार आहे. म्हणजे जे काही असेल ते तुमच्या अंगाला लागत नाही. तुम्ही कितीही कष्ट करा, काहीही करा, पैसा टिकत नसेल तर यासाठी तुम्ही काय सेवा करणार. तर होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला वरून थोडंसं गुलाल टाकायचं आहे आणि तुम्हाला द्विमुखी दिवा लावायचा आहे. द्विमुखी दिवा म्हणजे काय, तर तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता, नाहीतर तुम्ही पंतीचा दिवा बनवू शकता. कणकेचा दिवा जर तुम्हाला बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही पंती घेऊ शकता. पंतीचा दिवा म्हणजे काय, तुम्हाला अखंड असा मोठा वात घ्यायचा आहे. पण 2 वात म्हणून 1 वात बनवतो असं, तो असा अखंड घ्यायचा आणि आता ही पंती ह्याच्यामध्ये तुम्हाला असं ठेवायचंय. पंतीचा पुढचा भाग आणि वाताचा जो पुढचा भाग असतो तो आणि वाताचा मागचा भाग, तो दोन्ही तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. म्हणजेच काय, द्विमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा हा दिवा विझेल तेव्हा तुम्ही होळीला जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा होळीमध्ये तुम्हाला हे सगळं काही म्हणजेच काय, ते तेल जी काही वात राहिली असेल ती आणि जी काही पंती ती आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही सकाळी दिवा प्रज्वलित करता त्याच्यामध्ये तुम्हाला 11 उडीद डाळ तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि संध्याकाळी दिवा विझल्यानंतर हे सगळं काही घेऊन तुम्हाला होळीमध्ये होळीमध्ये तुम्हाला दहन करायचं आहे. होळीत दहन केल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. म्हणजे जी काही तुमची धनहानी होत असेल तुम्हाला असं प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातली अलक्ष्मी ही निघून जाऊ देत आणि आमच्या घरात लक्ष्मी वास करू देत. जेवढं काही आहे एकतर पैशामध्ये वाढ होत जाऊ देत किंवा जेवढी आहे तेवढीच राहू देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ही जी काही तुम्ही क्रिया करणार आहात हे तुम्ही खूप श्रद्धेने करा, म्हणजे तुम्हाला याची प्रचिती येईल. आणि सगळ्यात शेवट म्हणजेच काय, दुर्घटना किंवा संकट जर फार एकानंतर एक जर तुमच्या घरात जर प्रॉब्लेम्स येत असतील, म्हणजे संकट जर एकानंतर एक तुमच्या घरात येत असतील तर तुम्ही काय करणार. होळीच्या दिवशी तुम्हाला 5 लाल गुंजा घ्यायचे आणि 5 काळे गुंजा घ्यायचे. अजून 1 नारळ घ्यायचे. हे तिन्ही पण घेऊन तुम्हाला आपल्या होळीभोवती 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा मारून झाले नंतर त्या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून, म्हणजे तुम्ही जे काही प्रदक्षिणे मारतात, होळी आता इथं आहे तर होळीला तुम्ही पाठ दाखवायचे. होळीकडे तुम्हाला पाठ करून त्या असं डोक्यावरून तुम्हाला होळीत टाकायचे आहेत. डोक्यावरून तुम्हाला होळीत टाकायचे आहेत. ही सेवा तुम्हाला करायची आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटची, विवाह लवकर होत नसेल किंवा विवाह होण्यासाठी तुम्हाला काय सेवा करायची आहे.
तर ठीक आहे, होळीच्या दिवशी होळीचा हा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही सेवा चालू करू शकता आजपासून विवाह होण्यासाठी. याच्याने काय होईल, ही जर सेवा तुम्ही केली तर विवाहाचे सगळे जे काही योग असतील ते जवळ येतील, विवाह योग जुळून येईल आणि तुमचा विवाह लवकरात लवकर होईल. तर सेवा अशी आहे की 2 विड्यांचे तुम्हाला पान घ्यायचं आहे, 1 अख्खं सुपारी तुम्हाला घ्यायचं आहे आणि 1 हळकुंड. कळालं तुम्हाला? 2 विड्याचं पान, 1 अख्खी सुपारी आणि 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात तुम्हाला जायचं आहे. कुठं जायचं आहे तुम्हाला? शिवमंदिरात तुम्हाला जायचं आहे. ते सगळं घेऊन तुम्हाला शिवमंदिरावर तुम्हाला अर्पण करायचं आहे. सगळं जे काही मी आता सांगितलं, विड्याचं पान म्हणा, हळकुंड वगैरे, हे सगळं तुम्हाला घेऊन शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि देवाला प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला घरी आल्यानंतर मग तुम्हाला होळीचं दर्शन घ्यायचं आहे. हीच सेवा तुम्ही धुलीवंदना दिवशीही करावी. त्यानंतर धुलीवंदनपासून ते रंगपंचमीपर्यंत तुम्ही ही सेवा रोज करावी. म्हणजेच काय, लवकरच तुमचं विवाह योग जुळून येईल. सगळं तुम्हाला जे काही मी सेवा सांगितली आहे तुम्हाला कळलीच असणार आहे. ही सगळी होळीची तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही संकटे आहेत, जे काही तुम्हाला त्रास होत आहे, ह्या सगळ्यांपैकी जर तुमचं कोणतं असेल तर तुम्ही ती सेवा तुम्ही करावी. जे की तुम्हाला जे प्रॉब्लेम असेल त्या रिलेटेड मी तुम्हाला सगळे सेवा सांगितलेली आहे. जी कोणती तुम्हाला प्रॉब्लेम असेल ती सेवा तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करा. खरंच याचा खूप लाखो पटीनं खूप फायदा होतो आणि सगळं काही बदलून जातं आपल्या आयुष्यात. होळी म्हणजेच काय, सगळं आपले दुःख, जे काही आपल्याला संकटे आहेत, आपल्या घरात जर लक्ष्मी येत नसेल, लक्ष्मीचा वास असेल, निगेटिव्हिटी जर असेल आपल्या घरामध्ये, किंवा जे काही चिडचिडेपणा होत असणार आहे, कशात मन लागत नाही, निसर्ग आपला म्हणजे आपल्या अवतीबाजूचं जे काही नेचर असतं आपल्या घरात आपल्याला चांगलं वाटतं, हे सगळं काही निघून जातं आपल्या घरातलं. हे जे काही मी सेवा तुम्हाला आज सांगितले आहेत हे खरंच तुम्ही करा. जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल त्या रिलेटेड तुम्ही करून बघा सगळे आज. आणि एवढं बोलून मी माझा व्हिडिओ स्वामीच्या चरणी रुजू करते. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.